हॅलो एव्हरीवन, कशा सर्वजण. अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. बाय द वे, आज मी ना तुमच्यासोबत माझं रुटीन किंवा ह्या सगळ्या गोष्टी सोडून मी तुमच्यासोबत काहीतरी शेअर करणार आहे. तर ना आपण गृहिणी म्हटलं का नाही, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव तर होतच असते. प्रत्येक पावला पावलाला क्षणाक्षणाला आपल्याला किंवा एखादी आपल्या घरातली वस्तू अशी झालेली आहे, त्या वस्तूवरून सुद्धा आपण स्वतःला एवढं हे करून घेत असतो की नाही, आपलं हे जर का कोणी अशा अवस्थेमध्ये पाहिलं तर लोक काय म्हणतील, काही काय व्यवस्थित तिचं घर मॅनेज करत नाही का, लोक ना एवढीशी सुद्धा गोष्ट असली ना तरी त्याच्यावरून सुद्धा जज करायला पण निघतात. आहे माझा तवा. तर ह्या तव्यामध्ये म्हणजे खूप सारे असे ना ह्याचे लेअर चढलेले आहेत. म्हणजे मी एका दृष्टीने ना असं समजलं की नाही का, पोळ्या वगैरे करपत नाही, चपात्या वगैरे, तर म्हणून हे सुद्धा मला एका ह्याच्याने बरं वाटलं. पण काय होतं, थोडे दिवस झाले ना की हे बघा, हे असे थर चढायला लागतात आणि मग ते थर तेल ऑब्झर्व करून घेतात आणि मग चपात्या करायच्या वेळेस ना मग हे आतलं तेल बाहेर निघतं. तर मग ते खूप आता इरिटेट झाल्यासारखं होतंय. म्हटलं हेच तुमच्यासोबत शेअर करावं. तर चला, मी तवा कसा क्लीन करते ना ते तुमच्यासोबत. थोडा वेळ आपण हे गरम होऊ देऊ, जेणेकरून हे गरम झाल्याच्या नंतर हे असे तडतड उडतं ते, मग तेव्हा मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस दाखवते कशी आहे ते. कसं असतं ना की काही गोष्टी आपल्याला तेवढ्यापुरत्या बऱ्या वाटतात ना, नंतर कालांतराने त्या थोड्याशा आपल्याला इरिटेट करू लागतात आणि त्या अनहायजीनसुद्धा असतात. त्यामुळेच मी आज ठरवलं की आज मी मात्र काही झालं तरी आणि कसंही झालं तरी मला मात्र तव्याची क्लिनिंग करूनच घ्यायची आहे. तर ना इथे गॅसवर ठेवलं, थोडंसं 10 ते 15 मिनटं छान असं त्याला तापू दिलं. गरम झालं ते. गरम झाल्याच्यानंतर तुम्ही बघताच आहे, मी चमच्याने थोडंसं जरी हे केलं ना तरी ते बऱ्यापैकी निघून जात आहे. तर हे बघा, तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी आपलं ते काळे सगळे थर लेअर जे साठले होते तर ते निघालेले आहेत. तर आता जे काय राहिलेले आहेत त्याला सुद्धा आपण असं झाकून घेऊ. हे बघा, आपण जगामध्ये वावरत असताना आपल्याला प्रत्येकच गोष्टी आणि प्रत्येकच जण आपली गोष्ट पॉझिटिव्ह वेनी घेईन असं नाही आहे ना. तर ना असंच काहीतरी असतं. आपले जे काय फॅमिली फ्रेंड्स असतात, जे कोणी आपल्याकडे येतात, तर ते ना त्यांचं लक्ष ना आपल्या बोलण्याकडं किंवा आपण त्यांचा किती मानपान करतोय त्या गोष्टी सोडून ना त्यांचं आपल्या ना घरावरतीच लक्ष असतं. हो, आणि असे नका, आपण सुद्धा असंच करतो ना. पण ना काही गोष्टी असतात ना की आपण बोलून एखाद्याला हर्ट नाही करू शकत. तर असंच काहीतरी मला तर पुढच्याला हर्ट करायला नाही आवडत. पण माझ्या बाबतीत मात्र असं काय होतं की कोणीतरी आलं आणि माझ्या घराला आता मी एवढं प्रेमाने ह्याच्याने सजवत असते किंवा काय करत असते, किंवा ते मी जे सजवले ना त्या गोष्टीला सुद्धा काही लोकांना नाव वगैरे ठेवणार, किंवा आपण कुठलीही गोष्ट करू पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यात मात्र त्यांना चुकाच काढायच्या असतात. तर ना आता आपण निगेटिव्ह लोकांच्या बाबतीत बोलणं थोडंसं टाळूया. तर आता इथे ना माझं पूर्णपणे तव्याचं ते सगळं जे काय लेअर साठलेला होता ना, तर तो लेअर निघालेला आहे आणि गरम तवा आहे. मी त्यावर थोडंसं पाणी टाकावं म्हटलं, जेणेकरून ना अजून राहिलेलं चिटकलेलं जे असतं ना तर ते थोडंसं गरम असतं आणि वरून थोडं आपण पाणी टाकलं की ते थोडंसं वाफेमुळं वगैरे अजूनच ते हलकं होतं आणि मग आपण जेव्हा घासणीने वगैरे घासू ना तर तेव्हा इझिली आपल्याला ते निघायला मदत होतं. तर म्हणूनच असं इथे पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे मी. तर चला, आता एवढा पसारा केला आहे म्हटल्यावर तर थोडंसं का आवरावं तर लागेलच ना. तर ना खूप सारं काळं निघालेलं आहे त्याचं, म्हणून म्हटलं थोडंसं कावरून घेते. आणि तवासुद्धा मला खाली ठेवायचा होता आणि त्यावर थोडंसं ना विम जेल वगैरे टाकलं गरम पाण्यामध्ये आणि पुन्हा एकदा उलतानाने त्याला खरडत बसले. तर ना हे असं काय खरडून वगैरे किंवा थोडंफार घासणीनं घासून वगैरे हे इथपर्यंत तरी मी आणलेलं आहे आणि नंतर पुढेही तुम्हाला दिसेलच. पुढेसुद्धा मी एखादी गोष्ट आपण प्रामाणिकपणे केलं ना की त्याचं फळ मात्र नक्कीच भेटतं. हां, थोडा उशीर लागतो, हे मात्र ही जगाची रीतच आहे की चांगल्या गोष्टी घडण्यासाठी मात्र उशीर लागतो आणि वाईट गोष्टीला मात्र काहीच उशीर लागत नाही किंवा काहीच वेळ लागत नाही. तर असंच काहीतरी मी हे तुम्हाला ह्याच्यासाठी सांगत आहे की बघा, तवाला मला बरोबर 1 ते सव्वा तास गेलेला आहे. तर आता इथं व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्डमध्ये केला आहे, म्हणून काय झालं, इथपर्यंत तर बघितलंच आहे की असा तवा निघालेला आहे. तर पुढं सुद्धा दाखवते अजून एक स्पेशल आणि माझी सिक्रेट टिप एक यूज केली ना की अजून नुसतं चमकायलाच लागेल तवा. तर चला, आता मी हे करते, नवीन घासणी घेऊन तुम्हाला जे काय दाखवायचं ते दाखवते. तर हे छोटे छोटे डाग राहिलेले आहेत ना, तर मला असं वाटतंय
तर तुम्ही बघितलंय आपला तवा आतापर्यंत घासून अशा काहीतरी निघालेला आहे. तर पुढे सुद्धा दाखवते मी तुम्हाला. आणि ना मी एक छोटी ट्रिक म्हणते ना, तर ते म्हणजे तुम्ही जे कोणतं साबण वापरता ना अंग बॉडी वॉश करण्यासाठी, तर ते साबण यूज करा. त्याच्याने सुद्धा खूप छान रिझल्ट येतात त्याचे. तर आम्ही तर बॉडी वॉश साठी ना तर संतूर साबण वापरतो. तर जसं संतूर साबण ना एक काय म्हणतात ते संतूर मोम सारखा लुक देतं ना आपल्या बॉडीला, तर तसंच आपल्या तव्याला सुद्धा संतूर लुक देणार आहे. तर माझ्याकडनं हे बघा, आता हे साबण जे आहे हे राहिलेले, तर हे साबणाचे तुकडे आपण असेच वेस्ट करतो. तर असं म्हणजे खूप छान रिझल्ट येतो. तर ना आता मी नवीनच घासणी आणलेली आहे, तर तीच वापरते. तर ना आता बऱ्यापैकी माझा तवा एवढा छान आणि सुंदर निघालेला आहे. तर मी ना आता इथं जे आपण अंगाला साबण वापरतो ना, तर ते साबण मी इथं वापरत आहे तवा घासण्यासाठी. आणि तुम्हाला त्याचे रिझल्टसुद्धा लवकरच दिसून येतील आणि दिसतही असतील. तर हे असंच काहीतरी येते मी करण्यासाठी म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा हे असे काही नवीन नवीन आयडियाज तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर तुमच्याही उपयोगाला येतील आणि थोडीशी मलासुद्धा हेल्प होईल. तर ना तुम्हालासुद्धा असं वाटत असेल ना, की माझ्याकडून थोडंसं जरी शिकायला वगैरे भेटत असेल, तर त्यासाठी ना तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आता साबणाने घासून झाल्याच्यानंतर मात्र थोडंसं विम जेल मात्र लावायचं बरं का, कारण ना साबण ते थोडंसं तेलकट असतं ना, तर त्यामुळे ते थोडंसं चिवट चिवट लागतं. तर आपलं विम जेलने घासलं ना की एकदम छान आणि सुंदर चकचकीत आपला तवा झालेला आहे. तर तुम्हाला ते पुढे मी दाखवतेच. हो, आणि बॅकनी सुद्धा आणि फ्रंटनी म्हणजे खालची बाजूसुद्धा आणि वरची बाजूसुद्धा अशी एवढी छान चकचकीत झालेली आहे. बघतच आहात तुम्ही तवा किती सुंदर दिसत आहे. मला तर असं वाटतंय ना नजरच लागेल माझ्या तव्याला. आता तुम्ही आता ना आपला हा तवा जो आहे ना, तर तो तवा एवढा सुंदर आणि छान चमचमीत निघालेला आहे. तर तुम्ही सुद्धा ही मेथड वापरा, तुमचाही तवा असाच होईल. तर आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि थोडं जरी उपयुक्त वाटला असेल ना, तर ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटते मी असाच एक नवीन आणि छान असा ट्रिकवाला व्हिडिओ घेऊन भेटते. तर चला बाय बाय आणि टेक केअर.